महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कारण ही बातमी आता आलेली आहे बँक खातेधारकांसाठी। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना या बँकचं पासबुक झेरॉक्स दिलं असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कारण बँक खातेदारांना आता 5 नवे नियम लागू झालेले आहे। आता हे जे नवीन नियम लागू झालेले आहे या नियमांमध्ये जर तुमचं ते बँक असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे। लवकरात लवकर हे काम करून घेणं गरजेचं आहे। कारण जर तुम्ही हे काम केलं नाही तर पुढील एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही। एप्रिलचा हप्ता सुद्धा मिळणार नाही, त्यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही। 31 मार्च पासून पूर्ण देशभरात हे नियम लागू होणार आहे। तुमचं नॅशनलिटी बँक असू द्या, तुमचं कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, या बँकेची लिस्ट आलेली आहे। या लिस्टमध्ये तुम्हाला नाव सांगतो, तर तुमचं जर बँक खातं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्याचं झेरॉक्स तुम्ही दिलं असेल तर तुम्ही हे काम करून घेणं अतिशय गरजेचं आहे। कारण हे नियम आता लागू होणार आहे 31 मार्च पासून। तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घेणं अतिशय गरजेचं आहे। बँकेतील बघा, आता कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या किंवा पोस्टात जरी तुमचं खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला हे 5 नियम तुम्हाला पाळावंच लागणार आहे। कारण पोस्ट धारकांसाठी आणि बँक खातेधारकांसाठी हे 5 नवीन नियम लागू केलेले आहे। तर हे नियम कोणते आहे? कारण या नियमांचं पालन जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला खूप मोठा त्याचा नियमांचं पालन जर केलं नाही तर तुम्हाला कदाचित यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही आणि हा येणारा हप्ता सुद्धा तुम्हाला दिला जाणार नाही। पहिला जो नियम उल्लंघन केलं, पहिल्या नियमांचं जे उल्लंघन केलं तर तुम्हाला 500 रुपये दंड होऊ शकतो। बघा, या नियमाचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला 500 रुपयेपर्यंत दंड होऊ शकतं आणि दुसऱ्या नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला 2000 रुपयाचा सुद्धा दंड होऊ शकतं। म्हणून तुम्ही हे नियम जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे नियम सांगतो आणि तिसऱ्या नियमांचं उल्लंघन केल्यास इतका दंड होईल की तुम्हाला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जेवढे पण तुम्हाला पैसे मिळाले असतील त्यापेक्षाही जास्त तुम्हाला दंड वसुली केला जाऊ शकतो। आत्तापर्यंत तुम्हाला 9 हप्ते तुमच्या खात्यात जमा झालेले आहे। आत्तापर्यंत तुम्हाला 9 हप्ते तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे जमा झालेले आहे। म्हणजे जवळपास तुम्हाला 13,500 रुपये तुमच्या खात्यात आलेले असतील आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचं। पण या नियमाचं तिसऱ्या नियमाचं जर उल्लंघन केलं तर तुम्हाला 13,500 पेक्षा जास्त रक्कम तुम्हाला दंड बसू शकतं। म्हणून हे नियम तुम्हाला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचे असणार आहे आणि बँक खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे। खाते कायमस्वरूपी बंद होईल, कोणत्याही योजनेचा पैसे तुमच्या खात्यात येणार नाही। बघा, आता या नियमांमुळे काय होणार आहे, जर तुम्ही हे पालन केलं नाही तर तुमचं खाते कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे। पैसे तुमच्या खात्यात येणार नाही आणि यापुढे येणार तुम्हाला कुठल्याही प्रकारची योजनेचा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। म्हणून तुम्ही याचं उल्लंघन तुमच्याकडनं नाही झालं तरी सुद्धा तुम्हाला ते करून घेणं महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला हे 5 नियम अतिशय महत्त्वाचे असणारे बँक खातेधारकांनी हे नियम लागू केलेले आहे। 31 मार्च पासून हे सर्व नियम लागू होणार आहे। लवकरात लवकर तुम्ही हे काम करून घेणं गरजेचं आहे। बघा, आता कोणकोणते नियम असणार आहे, सर्व नियमांची तुम्हाला यादी दाखवतो। 5 नियम कोणते असणार आहे आणि याचं तुम्ही कसं पालन करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या बँकेत हे लागू केलेले आहे, पोस्ट धारकांना इथं लागूच केलेलं आहे। कारण पोस्टाचं नाव आधीच तुम्हाला सांगितलं आहे की पोस्ट धारकांना हे आधीच लागू केलेले आहे आणि बँकांना सुद्धा लागू करण्यात आलेले आहे। ठीक आहे, आणि त्या अगोदर तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो। ते बँक खातेदारांनी ते तर माहिती दिलेलीच आहे, पण त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिलच्या हप्त्यासाठी एक मोठी ऑर्डर दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी एक ऑर्डर दिलेली आहे आपला एप्रिलच्या हप्त्यासाठी। तर एप्रिलच्या हप्त्यासाठी कुठली ऑर्डर दिलेली आहे? एप्रिलचा हप्ता मार्चमध्येच ॲडव्हान्समध्ये आम्ही जमा करणार। बघा, आता त्यांची पत्रकार परिषदेमध्ये बैठक झाली। बैठकीमध्ये हा निर्णय पार पडला की एप्रिलचा हप्ता आम्ही मार्चमध्येच जमा करणार असं शासनाने माहिती दिलेली आहे। म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून माहिती दिलेली आहे। आता हे जे पैसे वाटप होणार आहे, पैसे वाटपचा कार्यक्रम कसं सुरू होणार आहे? 20 जिल्ह्यांची यादी फायनल करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो मिळणार आहे जवळपास 1,35,00,000 बहिणींचे अर्ज छाननी म्हणजे मंजूर सुद्धा झालेले आहे। म्हणजे 1,35,00,000 बहिणींना हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कारण यामध्ये ज्यांनी छाननी जी केलेली आहे, ज्या बहिणी यामध्ये अपात्र ठरले
त्यांची लिस्ट जाहीर झालेली आहे। टोटल 4 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। तुम्हाला आधीच मी सांगितलं आहे की 4 याद्या तयार करण्यात आल्या आहेत। त्यापैकी 1,35,00,000 बहिणींना अप्रूव्ह झालेले आहे, म्हणजे त्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत। त्यांना आता पुढील एप्रिलचा हप्ता आणि पुढील सर्व हप्ते त्यांना जमा होणार, पण बाकीच्या बहिणींना अजून हप्ता मिळणार नाही। त्यांना कदाचित अपात्र यादीमध्ये सुद्धा टाकण्यात आलं असेल। ते सुद्धा कसं चेक करायचं ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बहिणींना आता पैसे कसं मिळणार ती माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण बहिणींना आता 2100 रुपये प्रमाणे अधिक 830 रुपये अधिक 25,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। आता हे 25,000 रुपये म्हणजे तुम्हाला एक अनुदान मिळणार आहे। बघा आधीच मी तुम्हाला सांगतो 2100 हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे। 830 रुपये प्रमाणे तुम्हाला एक गॅस कनेक्शनचे पैसे दिले जाणार आहे आणि 25,000 रुपये तुम्हाला एक विशेष अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। हा एप्रिलच्या हप्त्यापासून हे सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे। आणि त्याआधी तुम्हाला एक माहिती देतो की बहिणींना आता 2100 प्रमाणे हप्ता सुद्धा मिळणार आहे। 10वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही, कारण 1,35,00,000 बहिणीच अप्रूव्ह झालेले आहेत। म्हणून उर्वरित ज्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी काय माहिती आली आहे, शासनाने कुठल्या प्रकारचं त्यांच्यावर कारवाई केली आहे आणि त्यांना हप्ता का मिळणार नाही ती सुद्धा माहिती आपल्याकडे आलेली आहे। एप्रिलचा हप्ता आता सरसकट मिळणार नाही, आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा मोठी माहिती दिली आहे। त्यासाठी आता वेगवेगळे नियम लावण्यात आलेले आहे। आता शासनाने वेगवेगळे नियम लावलेले आहे। या नियमांचं पालन तुम्ही केलं नाही तर तुम्हाला एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही, यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही। लाडक्या बहिणींसाठी आता नवीन नियम लागू होणार। लाडक्या बहिणींना नवीन नियमांचं पालन करणे अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे। जर या नियमांचं पालन तुम्ही केलं नाही तर तुम्हाला एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही। अंगणवाडीच्या सेविकांना आणि आरटीओवर मोठी जबाबदारी दिलेली आहे। आता आरटीओवर यांच्यावर एक मोठी जबाबदारी देण्याचं कारण म्हणजे कारण आता तुम्हाला यामध्ये एक बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे। एप्रिलच्या हप्त्यासाठी नवीन नियम लागू केलेले आहे। सर्व नियम जाणून घेणं अतिशय महत्त्वाचे आहे। अजितदादा पवार काय म्हणाले की 1 एप्रिलपासून बघा इथं माहिती आलेली आहे, 1 एप्रिलपासून नियम लागू होणार आहे। आपले अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 1 एप्रिलपासून हे सर्व नियम लागू होणार आहे। त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घेणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता 2100 रुपये आम्ही देणार आणि सोबतच आम्ही 25,000 रुपये विशेष अनुदान सुद्धा आम्ही देणार आहोत, हे सुद्धा साहेबांनी म्हटलेलं आहे। आता विशेष प्रकारचं 25,000 रुपयाचं अनुदान जे देण्यात येणार आहे त्याची सुद्धा यादी झालेली आहे। कोणत्या बहिणींना हे विशेष अनुदान द्यायचं आहे आणि कोणाला 2100 प्रमाणे हप्ता वाटप होणार आहे ती सुद्धा माहिती शासनाने जाहीर केलेली आहे। एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे, पण लाडकी बहीण योजनेबद्दल त्याबद्दल करण्यासाठी मोठी पात्रता लागणार आहे। बघा आता एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता त्यांनी ठेवलेल्या आहे। एप्रिलच्या हप्त्यासाठी सुरुवात झालेली आहे, पण लाडक्या बहिणींना वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहे। कुठल्याही प्रकारचे बदल नाही, फक्त 4 नवीन नियम पाळणे अतिशय गरजेचं आहे। आता हे नियम तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, कारण हे नियम तातडीने तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे। त्यासाठी बहिणींना आता अजिबात पैसे मिळणार नाही। जर 4 नियमांचं पालन बहिणींनी केलं नाही त्यांना अजिबात पैसे दिले जाणार नाही। अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजना बदल होणार। बघा आता ही ब्रेकिंग न्यूज सुद्धा झाली आहे। या न्यूजला खूप मोठा हायलाईट मिळतोय की लाडकी बहीण योजना यामध्ये मोठा बदल होणार आहे। एप्रिलच्या हप्त्यापासूनच तुम्हाला हे बदल दिसून येणार आहे आणि ते बदल कसं होणार आहे ते सुद्धा माहिती सांगतो। राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिलचा हप्ता 830 रुपये सोडण्यात आलेले आहे। स्वतः मुख्यमंत्री या जिल्ह्यांची नावं सुद्धा त्यांनी सांगितले की 20 जिल्ह्यांची नावं सुद्धा त्यांनी सांगितली, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार, कोणाला पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाही, हे सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यांनी एक PDF सुद्धा जाहीर केलेली आहे, ते PDF सुद्धा तुम्हाला दाखवतो। आता हे शासनाने जाहीर केलेलं आहे त्याबद्दलच आता तुम्हाला 830 रुपये जे मिळणार आहे ते मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या अंतर्गत गॅस कनेक्शनचे 830 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता एप्रिल हप्त्यापासूनच तुम्हाला 830 रुपये सुद्धा मिळणार आहे। ठीक आहे, आता काळजी करू नका, सर्वांना 2100 आम्ही देऊ असं सुद्धा शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सर्व बहिणींना आम्ही आता 2100 प्रमाणे म्हणजे हा हप्ता तुम्हाला 2100 प्रमाणे आम्ही वाटप करू। याच महिन्यापासून आम्ही 2100 प्रमाणे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत। लाडकी बहिणींना पैसे वाटप सुरू झाले। आता लाडक्या बहिणींना लवकरच पैसे वाटप सुरू होणार आहे। लवकरात लवकर सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येणार असं आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिली आहे। सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता येणार नाही, फक्त याच बहिणींना पैसे मिळणार आहे। आता कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे, 1,35,00,000 बहिणींना पैसे मिळणार आहे, पण बहिणींचं
यादीसुद्धा तयार झालेली आहे। ती यादी मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सर्व जिल्ह्यांची नावं सांगतो, तुम्हाला 4 नियम पण सांगतो, हे 4 नियम कोणते असणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण मी तुम्हाला सर्वात अगोदर जिल्ह्यांची नावं दाखवतो, त्यानंतर मी तुम्हाला महत्त्वाचे जे 4 नियम असणार आहे ते तुम्हाला यादीनंतर तुम्हाला ते नियमसुद्धा सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहूया। सर्वात अगोदर या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे, म्हणजे सुरुवात या जिल्ह्यांपासून झालेली आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील। 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। या 6 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। या 6 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। कुठल्या विभागामध्ये येतात? पहिला विभाग आहे नागपूर विभाग। नागपूर विभागामधून पहिला जिल्हा येतो, इथं पाहू शकता। नागपूरला पैसे वाटप होणारे, वर्धामध्ये येणारे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली। सर्वात अगोदर या 6 जिल्ह्यांमध्ये याची यादी आली आहे। 6 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम 10वा हप्ता वाटप होणार आहे आणि या जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता। आता पहिला विभाग आहे नागपूर विभाग। आता दुसरा विभागाची यादी आली आहे। दुसरा विभाग आहे नाशिक विभाग। बघा, नाशिक विभागामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। नाशिक विभागामध्ये पहिला जिल्हा असणार आहे नाशिक, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर धुळे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर अहमदनगर। बघा, या 5 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे। दुसऱ्या विभागामध्ये असं 5 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही या जिल्ह्यातून राहतो आणि आम्हाला पैसे आलेले आहेत। आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, पण उद्यापासून या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आता तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे संभाजीनगर विभाग। संभाजीनगर विभागामध्ये तुम्ही इथं पाहू शकता की 8 जिल्ह्यांमध्ये टोटल पैसे वाटप होणार आहे संभाजीनगर विभागामध्ये। त्यामध्ये पहिला विभाग आहे संभाजीनगर, पहिला जिल्हा, त्यानंतर जालना, त्यानंतर परभणी, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद। बघा, या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तिसरा नंबर म्हणजे तिसरा विभाग हा असणार आहे, या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आता चौथा जो विभाग असणार आहे तो चौथा विभाग इथं पाहू शकता तुम्ही। चौथ्या विभागामध्ये 6 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, तो म्हणजे कोकणमध्ये। कोकणमध्ये बघा एकूण 6 जिल्हे येतात। 6 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। ठाणे आहे, त्यानंतर मुंबई उपनगर, मुंबई शहरमध्ये, त्यानंतर रायगडमध्ये, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, असं या 6 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। तर या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण या जिल्ह्यांमध्ये 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 10वा हप्ता जो वाटप सुरू झालेला आहे तर या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण पाहूया की महत्त्वाचे जे 4 नियम आहेत ते 4 नियम कोणते आहे, त्याचं पालन तुम्हाला करणे अतिशय गरजेचं आहे। तर सर्वात अगोदर आपण हे 4 नियम पाहूया। आता पहिला जो नियम आहे आणि पहिली जी चौकशी होणार आहे ते म्हणजे अशा प्रकारे तुमच्या घरी चौकशी होणार आहे, म्हणजे हे 4 नियमांचं पालन करणे गरजेचं आहे आणि हे 4 नियमांचं पालन करून तुमच्या घरी चौकशी होणार आहे। बघा कसं होणार आहे, तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का? पहिली चौकशी काय होणार आहे की तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का? बघा असं चौकशी होणार आहे, हा पहिला नियम असणार आहे। जर असेल, बघा इथं काय म्हटलं आहे, जर असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाईल। बघा पहिली जी चौकशी होणार आहे आणि पहिला जो नियम असणार आहे तो तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे जर 4 चाकी वाहन असेल, हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे। बाकी सर्व नियम काढून टाकले पण हा नियम ठेवण्यात आलेला आहे। हा नियमाचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये असो किंवा तुमच्या नावावर असो 4 चाकी वाहन जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द केला जाणार आहे। ही चौकशी सुरूच राहणार आहे, ही चौकशी सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे। पहिली चौकशी तुम्हाला अतिशय महत्त्वाची असणार आहे। दुसरी जी चौकशी होणार आहे, दुसरा जो नियम असणार आहे तो तुम्ही इथं पाहू शकता, तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे। बघा दुसरी चौकशी असणार आहे, तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे। जसं की इथं पाहू शकता, शेती असो, प्लॉट असो, घर असो सुद्धा बघा यापैकी ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे। हे सर्व काही तुमचं ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे। जर तुमच्या नावावर हे काही असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाणार आहे। बघा तुमचा सुद्धा अर्ज ऑनलाईन पद्धतीने रद्द केला जाईल, कारण
जर तुमच्या नावावर प्रॉपर्टी, तुमच्या कुटुंबाकडे कुणाकडे म्हणजे प्रॉपर्टी असेल, ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे, आता ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको आहे, त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारचं घर नको आहे, प्लॉट नको आहे. जर असेल तर तात्काळ तुमची ही जी योजना ही बंद करण्यात येणार आहे, असा आदेश शासनाने दिलेला आहे. ही दुसरी चौकशी, दुसरा नियम असणार आहे. आता तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना. बघा, तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी शासनाच्या, सरकारच्या नोकरीवर असेल, कोणी पगार घेत असेल, तर त्या बहिणींनासुद्धा या योजनेपासून काढलेलं आहे. हा नियम ठेवण्यात आलेला आहे. तर असेल तर तुम्हाला तुमच्या घरात जेवढे पण महिला लाभ घेत असतील सर्व बहिणींचा लाभ बंद होणार आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी एक बहीण लाभ घेत असेल, दोन बहिणी लाभ घेत असाल, तर सर्वांचं लाभ बंद होणार आहे. कारण शासनाचा हा निर्णय आहे. कोणी शासनाच्या नोकरीवर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिलेला नाही, म्हणून शासनाने हा नियम ठेवलेला आहे. शासनाचा हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासनाच्या नोकरीवर असेल, शासनाच्या इथं कोणी पगार घेत असेल, तर त्यांना तात्काळ या योजनेपासून रद्द करण्यात येणार आहे. ही चौकशीसुद्धा सुरूच राहणार आहे. आणि शेवटची चौकशी, चौथी चौकशी असणार आहे, ते म्हणजे तुमचं उत्पन्न. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे. हे सुद्धा नियम ठेवलेला आहे. 20,000पेक्षा कमी आहे की नाही. बघा, महिन्याला, एक महिन्याला तुमचं उत्पन्न 20,000पेक्षा कमी आहे की नाही, हे सुद्धा शासन चेक करणार आहे. जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेपासून काढले जाऊ शकतं. म्हणजे एका महिन्याला 20,000 म्हणजे तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे. त्याचा अर्थ म्हणजे एका महिन्याला तुमचं 20,000पेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे. अशा शासनाने हा नियम ठेवलेला आहे. हे 4 चौकशा त्यांनी ठेवलेल्या आहे. या 4 चौकशा व्यतिरिक्त दुसरं कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी ठेवलेला नाही. सर्व निर्णय त्यांनी आता काढून टाकले. हे 4च नियम त्यांनी ठेवलेले आहेत. आता तुम्ही या 4 नियमांमध्ये बसला असाल तर तुम्हाला 10वा हप्तासुद्धा मिळणार आहे. यापुढे येणारे सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला काही हरकत नाही. ठीक आहे. आता सर्वात मोठा प्रश्न येतो की गुढीपाडवाला कोणाला 24 लाख बहिणींना साड्या मिळणार आहे. 24 लाख बहिणींना साड्या मिळणार आहे. आणि शासनाने जे आता 10 ते 25,000 रुपये जे अनुदान देण्यात येणार आहे, अशा बहिणींना देण्यासाठी शासनाने ठराव केलेला आहे की ज्या खरोखर गोरगरीब बहिणी असणार आहे, ज्यांना आता काही उद्योग वगैरे करायचा असेल, काही म्हणजे कुठला व्यवसाय वगैरे सुरू करायचा असेल, त्यांना आता हे अनुदान देण्याचा शासनाने ठराव केलेला आहे. ज्या बहिणी अपात्र असणार आहे, ज्यांना काही उद्योग करायचा असेल, त्यांना हे 10 ते 25,000 रुपयेपर्यंत त्यांना अनुदान शासन देणार आहे. आणि 24 लाख बहिणी शासनाने हा ठराव केलेला आहे. शासनाने ती यादी जाहीर केलेली आहे. त्या यादीमध्ये तुम्हाला जर ती यादी पाहायची असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या एक वेबसाईटवर जाऊन ती यादी तुम्ही पाहू शकता. त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला एक साडीसुद्धा मिळणार आहे. 24 लाख बहिणींपैकी जर तुम्ही असाल तर तुम्हाला एक साडीसुद्धा दिली जाणार आहे. अशा प्रकारे आता गुढीपाडव्याच्या आधी सर्व वाटप होणार आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करू शकता, कारण असं नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ता मिळाला लाडकी बहीण योजनेचा ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. 10वा हप्ता वाटप झाला की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये.